तेव्हा जरा मनाचा मोठेपणा दाखवला असतास, त्या पोरीला स्वीकारलं असतंस. पण नाही, तेव्हा तुला आरडाओरडा करायचा होता, बाबांना आणि पिंट्याला शिव्या शाप द्यायचे होते, वाभाडे काढायचे होते ना. पण हे सगळं करताना आई तू एक गोष्ट विसरलीस, तुझं अख्खं आयुष्य तुला त्या दोघांबरोबर राहायचंय. तेव्हा त्यांच्या गळ्याला फास लावायला निघाली होतीस. का राहावं ग त्यांनी तुझ्या बरोबर, सांग ना. आणि मुळात तू परत असं काही वागणार नाहीस, याची गॅरंटी कोण देणार आई? तू दे. तू सांग ना की मी पुन्हा असं काही करणार नाही म्हणून. जन्माची अद्दल घडलीये मला. काय सांगू ग, त्या दिवशी माझं काय डोकं फिरलं होतं. अगदी कलीच शिरला होता माझ्या अंगात. त्याशिवाय का मी माझ्या पोटच्या पोराला असलं वाईट साईड बोलेन? नक्कीच काहीतरी बाहेरचं प्रकरण आहे जानू. हा तुझा स्वभाव आहे आई. नाही ग जानू. आई तू मान्य कर, त्याशिवाय तुला तुझा स्वभाव बदलता येणार नाही. आज आतली बाधा, उद्या बाहेरची बाधा. अगं किती काळ अशा गोष्टींनी स्वतःला कव्हरअप करत राहणार आहेस? आई तू स्वतःचा स्वभाव बदलला नाहीस ना तर गोष्टी सुधारणार नाहीत. आणि जर तुला बदलायचंच नसेल तर मग परिणाम भोगायला तयार राहा. त्याची जी किंमत असेल ती मोजायची. मग आता मला थोडंच माहिती होतं का की हे असं काहीतरी निर्णय घेतील म्हणून? माहित नव्हतं ना. मग आता नको वागत जाऊस अशी. आणि ह्याच्या पुढे तुझ्या प्रत्येक वागण्यावर त्यांची रिॲक्शन असणार हे गृहीत धरतो. कारण काय आहे ना ग, शेवटी माणसं आहेत, ती यंत्र नाही आहेत. आणि कधीतरी संयम सुटणार त्यांचा. अगं तेच तर म्हणते ना मी. खरंच चुकलं माझं. तू म्हणत असशील ना तर ह्यांची आणि पिंट्याची अगदी पाय धरून माफी मागते मी. पण माझ्याच्याने एकटीच्याने राहणं शक्य नाही ग जानू. खरंच. अगं काय करू मी एकटी? एकटे मरून जाईन. पेड लागेल मला. तूच सांग ना मला जानू, काय केलं नाही मी संसारासाठी? खस्ता काढल्या, कधी हौस नाही, कधी माहूस नाही. एवढं सगळं करतेस आणि एकदा बोलून सगळं घालवून बसतेस. आई अगं आपली माणसं असली म्हणून काय झालं? शब्द हे धारधार शस्त्रच असतं. आणि ते जर नाही जपून वापरलं ना तर नाती मोडणारच, ती संपणार आई. आता सांगते ना मी तुला. अगदी गप्प ठेवेन मी. आळी मेळी गुपचळी. खरंच काही बोलणार नाही. त्यांना काही करायचंय ना ते करू देत. तेवढं बघ जरा. हे म्हणजे तू जरा जोर दिलास ना तर तुला ते नाही म्हणायचं नाही. माझ्यासाठी तेवढं कर बाळा. आणि तू पिंट्याला आणि सुनीताला त्रास देणार नाहीस कशावरून? मी शब्द देते ना ग तुला. असे शब्द खूप वेळा दिलेस तू मला आई. हा शेवटचा. आताचा शब्द मोडला ना तर परत कधीच विश्वास ठेवू नकोस तू माझ्यावर. खरंच सांगते, हा शेवटचा. मी अगदी पिंट्याची शपथ घेऊन सांगते. काय ग जानू, अशी काय पाहतेस? तू स्वतःची काय अवस्था करून घेतलीस ना ही पाहते मी. काय गरज होती तुला एवढं सगळं करण्याची आई? खरंच चुकलं ग माझं. खरंच चुकलं माझं. ए जानू, पण तुझ्यासाठी एखादी तरी चांगली गोष्ट केली असेल ना तर त्याला स्मरून तू मला मदत कर. मी हात जोडते तुझ्या समोर. हवं तर पाया पण पडते मी. एक वेळ पाठीशी उभी राहा बाई. आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही मी. मला तुझ्याशिवाय कोण आहे ग जानू? सांग ना, कोण आहे मला? ना लग्नाचा नवरा, ना पोटचा पोरगा. तो काही माझं तोंड बघायला तयार नाही. काय करू ग मी? सांग ना. ना मला कोणी माहेरचं आहे ना कोणी जीवाभावाचं आहे. आई तू प्लीज आता रडू नकोस. मी बघते काय करायचंय ते. शिबाई, अजून पत्ता नाही या मुलीचा. फोन करूया का आपण? अगं अर्ध्या तासापूर्वी केला होता फोन, तेव्हा म्हणाली लगेच निघते म्हणून. आज तर निघताना चहा सुद्धा घेतला नाही तिने. म्हणजे बाकीचं सगळं तर सोडाच मग. हो ना. जेवायला तरी नक्की येणार आहे ना? म्हणाली आहे म्हणजे नक्की येईल. हो, शब्द पाळते ती. अगं पण ही काय वेळ आहे का जेवायची? सांग. 2 जीवाची आहे बिचारी. हो ना, नाहीतर काय. 2 जीवाची आहे बिचारी. माहेरी खाल्लं असेल काहीतरी तिने. पंच म्हणतात तसं ओरडा खाल्ला असेल. खरंच मला ना काळजीच वाटायला लागली तिची आता. 3 वाजत आले. फळं, नारळ पाणी सगळंच बोंबललं तिचं. आता श्री आला ना की बोलणारच आहे मी त्याच्याशी. हो, पास झालं म्हणावं आता माहेर पुरा. नाहीतर काय, त्यांचे प्रॉब्लेम कधीच संपणार नाही.
आणि मधल्या मध्ये हिचे उगाच हाल. हो ना, आणि तिच्या बरोबर त्या जीवाचेही हाल. काय नाही ताई, श्री आला ना की बोलच तू त्याच्याशी. हो, काल फोन आला होता. हो, मलाही आला होता. मला वाटतं सगळ्यांनाच केला होता त्याने फोन. लवकर येतो म्हणालाय. आला ना की आता परदेशी जाऊच देणार नाहीये मी त्याला. आणि हिला माहेरी पाठवायचं नाही. दाखवूया जरा आता सासूगिरी. हा, असंच करायला लागणार असं दिसतंय. आता ती पोरगी म्हणते एवढं, तिचे आई वडीलही म्हणताय, तरी पण तुम्ही का मग एवढं? म्हणून तर त्या गोष्टीचा विचार तरी करतोय मी. एवढा कसला मेला विचार करायचाय? त्यात आहे काय विचार करण्यासारखं? मी म्हणते ना, मी आता यापुढे असं कधीही वागणार नाही म्हणून. तिची माफी मागितली, तुमचीही माफी मागितली. आता अजून काय पाहिजे सांगा ना तुम्ही. आम्हाला तू नकोयस आमच्या घरात, कळलं तुला? पेंट्या, अरे मी नकोय म्हणजे? अरे मी आई आहे तुझी, असं बोलवतं तरी कसं रे तुला? त्या दिवशी तुला कसं सगळं बोलवलं गेलं तसंच. आमच्या गळ्याला फास लावणार होतीस, आम्हाला पोलिसात देणार होतीस, आमची नावं चिठ्ठीत लिहून ठेवणार होतीस. हे सगळं कसं बोलवलं गेलं ग तुला? तेव्हा विसरलेलीस तू माझी आई आहेस ते? चाल, हा सुद्धा हेच डोक्यात घेऊन बसलाय. यांची समजूत काढावी तर हा फणावर काढतोय. बघ बाई जानू, आता तूच सांग मी काय करू ते. बाबा बाबा मला वाटतं जानू, तू मुलगी आहेस माझी. माझ्या आयुष्यात तुझं स्थान खूप मोलाचं आणि महत्वाचं आहे. पण म्हणून यावेळी आणि या प्रकरणात मी कुणाचंही ऐकणार नाहीये. आपण मागच्या वेळी तुझ्या डिव्होर्स प्रकरणात तू म्हणालीस म्हणून या बाईला क्षमा केली. पण मी काहीच केलं नव्हतं. हो, गैरसमज होता तुमचा, जानूला पण माहित आहे. आणि मी कशाला माझ्या लेकीचा संसार मोडू? मला वाटतंय बाबा ताईशी बोलतायत, तुझ्याशी नाही. ते पण माझ्याच बद्दल बोलतायत ना. आणि मी काहीच केलं नव्हतं तर मी का ऐकून घेऊ? आई प्लीज. ठीक आहे, ठीक आहे, बसते गप्प. अगदी आळी मिळी गुपचळी. बाबा तरी मला वाटतं की मी हिला माफ करावं. हो प्लीज. ते शक्य नाहीये बाळ. बाबा पण एक करू शकतो मी हिच्यासाठी. काय? मी जे काही करतोय ते दुसऱ्या कुणासाठी नसून माझ्या मुलीसाठी आणि सुनेच्या रूपाने घरात येणाऱ्या दुसऱ्या मुलीसाठी करतोय. हो बाबा सांगा ना. त्यामुळे कुणाचा असा गैरसमज व्हायला नको की माझ्या मनात सहानुभूती आहे, माझं मतपरिवर्तन झालेलं आहे, माझं हृदय पालटलंय, असं नको कोणाला वाटायला. पण मी माझ्या सुनेच्या शब्दाला आणि मुलीच्या भावनेला मान देण्यासाठी हे पाऊल उचलणार आहे. आणि ही कदाचित कलाच्या आयुष्यातली शेवटची संधी असेल. त्यानंतर मी कसल्याही प्रलोभनांना बळी न पडता मला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊन मोकळा होईल. मान्य मान्य, मला मला तुमचं सगळं म्हणणं मान्य. मी अजून माझं म्हणणं मांडलेलं नाहीये. अहो, जे काही म्हणणं असेल ना तुमचं ते सगळं मला मान्य आहे. आई तू जरा थांब ना. अगं मी सांगते ना, माझं चुकलंय म्हणून मला मान्य आहे ना आता.
आई थांब. हिला जर हिच्या पापाचं प्रायश्चित्त करायचं असेल तर हिला आमच्या सोबत राहायची संधी देऊ शकतो. पण तेही आमच्या अटीवर. तुम्ही जे काही म्हणत असाल ना ते सगळं मान्य आहे मला. मला खरंच पश्चाताप झालाय आता. काय दुर्बुद्धी सुचली आणि मूर्खासारखं वागले मी त्या दिवशी. पण आता जे झालं ते झालं ना. ते काही बदलता तर येणार नाही ना. तुम्ही म्हणाल ना ते करायची तयारी आहे माझी. आणि अटीच म्हणाल ना तर तुम्ही काय सांगाल ना ते मान्य आहे मला. हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या ना माझ्याकडनं. म्हणजे मग तुम्ही पण सुखात आणि मी पण सुखात. नुसतं बोलाचीच कडी आणि बोलाचा भात असं नको ना व्हायला. होय की नाही ग जानू? काय करायचे आईने? सविस्तरपणे नंतर सांगतो. पण ही म्हणाली तसं काही गोष्टी मी स्टॅम्प पेपरवर लिहून घेणारच आहे. त्यावर तुझी, जावई बापूंची आणि आणखी 2 साक्षीदारांच्या सह्या पण घेणार. पण त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. आता मला मान्य आहे. मी फक्त काय करायचंय तेवढं सांगा मला. चाळीतल्या ज्या लोकांसमोर हिने पिंट्याच्या लग्नाची विटंबना केली, घरी येणाऱ्या लक्ष्मीची आणि स्वतःच्या पोटच्या पोराची अवहेलना केली, त्या चाळीतल्या सगळ्या लोकांना बोलावून त्यांच्या समोर हिने या दोघांची पाय धरून क्षमा मागायची. आणि सुनीताला सन्मानाने सून म्हणून वाजत गाजत घरात प्रवेश द्यायचा. हे तिला मान्य असेल तर मी स्टॅम्प पेपरवरच्या अटींबद्दल बोलतो. पण मुळात तिला हे करायचंच नसेल तर मग सगळंच फिसकटलं. ती तिच्या मार्गाने जायला मोकळी आहे. आम्ही आमच्या मार्गाने जाऊ. आणि पोलिसांकडे जाऊन आम्ही हिच्या धमक्यांची त्यांना सविस्तर कल्पना दिली. आमच्या बचावाची आम्ही पूर्ण तयारी केली. आणि हो, चाळीतले सगळे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले, साक्षीदार म्हणून. त्यामुळे आता हिनं जीव दिला, चिठ्ठीत आमची नावं लिहून ठेवली, तरी आमच्यावर बालंट येणार नाही. पिंट्या, बाबा हो. तिला मान्य असेल तरी ठीक आहे, मान्य नसेल तरी ठीक आहे. आमची दोन्हीला तयारी आहे. तिला काय हवं ते तिने ठरवावं. 3 दिवसाची मुदत देतो मी तिला. तेवढ्यात तिने तिचा निर्णय तुझ्याकडे सांगावा. कारण आम्हाला दोघांनाही तिच्याशी बोलायची इच्छाच नाही. हे म्हणजे जरा अतिच होतंय. आपण तिने जे काही केलं त्याचाच परिपाक आहे ना तो. अतिच असणार. तिने जरा कमी केलं असतं तर कमी झालं असतं. असो, पण आता यामध्ये काही बदल होणार नाही. यामध्ये उण अधिक काहीही नाही. जे आहे हे असं आहे, यात बदल होणार नाही. तिला तिचा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. पण मुदत 3 दिवस. आता हे सगळं कसं मॅनेज करायचं मी आई? हे बघ, रोज सकाळी उठल्यानंतर 2 भिजवलेले बदाम, त्याच्यानंतर ती वॉकला जाते. वॉकला जाऊन फ्रेश झाल्यानंतर तिला चहा आणि 2 बिस्किट देते मी. त्याच्यानंतर तिला नाश्ता, मग 10:30 वाजता साधारण फळं झाल्यानंतर साधारण थोडासा स्नॅक्स, आणि मग 12:30 वाजता, हे बघ 12:30 वाजता नारळ पाणी, मग 1:30 वाजता जेवण. कळलं सगळं. अगं हे सगळं आता ती माहेरी जात बसली तर कसं मॅनेज होणार आहे आई? अगं पण ती ऑफिस मध्ये जाते तेव्हा तू तेव्हा मी मॅनेज केलंय. गीता आहे ना तिथे, तिला सांगून ठेवलंय मी सगळं. फळं मी घरनं पाठवते. शिवाय मी गीताला फोन करते, कुठल्या वेळेला काय द्यायचं, ती सगळं वेळेवर देते.
आणि तिथेच ना बँकेच्या बाजूला एक नारळ पाणीवाला आहे, त्याला सुद्धा मी बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे मी त्याला सांगितलंय 12:30 वाजता बरोबर तिला नारळ पाणी द्यायचं. आता जान्हवीला सगळ्यांसमोर प्यायला ऑकवर्ड होत असेल म्हणून मी गीतासाठी सुद्धा मागवलंय. हे चांगलं केलंस. आई मला सगळं चांगलंच करायचंय ग, पण हिला माहेरी जाण्यापासून फुरसत मिळेल तर ना. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं चालूच आहे. आता तिच्या जीवाला शांतता मिळायला नको का? आयुष्य असंच असतं बेबी. आपण एक ठरवतो ते प्रत्येक वेळेला होतच असं नाही. आई प्लीज, तिच्या माहेरच्यांच्या मूर्खपणाला तू तत्वज्ञान बनवू नकोस आता. तिचं माहेर तिच्या आयुष्याचा भाग आहे बेबी. आई त्याचा त्रास होतो, तुला होतोय, तिला त्रास होतो म्हणून मला होतो. बेबी. आपण हे सगळं मागे बोललोय. ती या त्रासातच वाढलेली आहे. तिच्या सिस्टीम मध्ये या त्रासासाठी प्रतिकार शक्ती आहे. ती हँडल करेल सगळं. मला नाही वाटत आई तसं. तिला त्रास होतोय. अगं, तिला त्रास होतोय म्हणून उरफोड करून तिचा त्रास कमी होणार आहे का? उरफोड करून तिचा त्रास कमी होणार नाहीच आहे. माहेर बंद केलं ना तर कमी होईल. त्याचा तिला जास्त त्रास होईल बेबी. त्याला जबाबदार कोण? तिला त्रास होणार नाही याचा उलट आनंदच होईल तिला. माहेर तुटल्याचा आनंद कुठल्या मुलीला आजपर्यंत झालाय बेबी? तुला झाला असता का? आई माझी गोष्ट वेगळी आहे. काहीही वेगळी नाहीये. स्वतःवरून जगाची परीक्षा करावी मला माणसाला. वाटलंच होतं तू हेच बोलणार मला. आणि एक तू यात पडू नकोस असंच ना. करेक्ट. मी का आले तुझ्याशी बोलायला ना हेच कळते. आम्हाला पण कळत नाही. बाबा, अंधारात का बसलात? लाईट तरी लावायचा. माझ्या हात इतका अंधार आहे पेंट्या. बाहेर दिवा लावून काय उपयोग होणार आहे? सगळं संपलं, काही उरलं नाही. काही अर्थच नाहीये या जगण्याला, या मरण्याला. सगळं निरर्थक आहे. पुढे नसतं कुणाचं. वारा फिरला की सगळेच पाठ फिरवतात. हॅलो श्री. बोला मॅडम. श्री, काय ग, काय झालं? काही नाही, घर खायला उठलंय. तू काय करतोयस नुसतं? मला बोर होतंय. तू ये ना लवकर. येतो येतो, लवकरच परत येतो. अजून काही दिवस. आणि आता बाळ होईपर्यंत कुठेही जायचं नाही सा. नाही जाणार, प्रॉमिस. आणि लवकर परत ये. हो जान्हवी, येतो. काम झालं तुझं? चालली. तुला करमतंय? खरं सांगू का, दुसरा काही विचार करायला वेळच नाही. आणि जेवणाचं काय? काय सँडविचेस, फळं चाललंय. बिचारा, काय करणार. तू आता परत आलास ना की तुझ्यासाठी सागर संगीत जेवण करणार आहे मी. थँक्स अ लॉट डिअर. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बरं, सगळं वेळेत चाललंय ना? व्यायाम, औषधं, जेवण? हो. आता काय? आता झोपणार. ओ ओके. ऐक, मी उद्या रात्री फोन करतो, म्हणजे तुझ्या सकाळी. बाय, टेक केअर. ओके, नीट राहा. बाय. आय लव्ह यू. बाय. मी काय म्हणते,
बाकी सगळं ठीक आहे, पण ते चाळीतल्यांसमोर नको ना. म्हणजे झाला तेवढा तमाशा पुरे ना, लोकांसमोर कशाला करायचा. विषाने विष उतरतं. मी सांगते ना, मला खरंच पश्चाताप झालाय, मला पश्चाताप. पण तो चाळीतल्यांसमोर कशाला ना पुन्हा. मी सुनीताची आणि पिंट्याची माफी मागते ना, त्यांचे पायही धरते, पण आपल्या घरात लोकांसमोर नको ना. हो आलं ना, आता सोडून द्या ना. तुम्ही पण असं काय करताय, म्हणजे तुम्ही कशाला वाढवताय ना. एवढं पण ताणू नये की ते तुटेल. मला तुटायलाच हवं, तरच आमच्या मागची ब्याज संपेल. तुला काय करायचं ते तू ठरव आणि कळव तिला. पण यात घासाघीस नाही. हवं तर मी जास्तीचे 4 चाळकरी बोलवेन, पण कमी नाही. तुला काय करायचं ते तू ठरव, आमचं ठरलेलं.